नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या घरातील, तुमच्या कुटुंबातील जे वृद्ध लोक आहेत त्यांना शासनाकडून कशाप्रकारे या ठिकाणी 6,000 रुपये पेन्शन मिळणार आहे. तर एक प्रकारची पेन्शन योजनाच आहे मित्रांनो. आणि ही कोणाला मिळते मी सर्व सांगणार आहे. पहिली गोष्ट, ही योजना सर्व कॅटेगरीच्या लोकांसाठी आहे. SC, ST, OBC, VGNT, ओपन सर्व कॅटेगरीतल्या सर्व प्रवर्गातील लोकांसाठी आहे. त्याचबरोबर जे शासकीय नोकरीवरती होते त्यांच्यासाठी पण आहे आणि जे प्रायव्हेट नोकरीवर होते त्यांच्यासाठी पण आहे. ठीक आहे. फक्त एक गोष्ट कंपल्सरी आहे. ती कंपल्सरी गोष्ट म्हणजे तुमचं जे वय आहे हे 60 असलं पाहिजे. किती? 60 असलं पाहिजे. रिटायर असले पाहिजे तुम्ही. रिटायर असले पाहिजे. ओके. आणि असं म्हणतात की ज्याचं वय 60 आहे त्याला वृद्धची जे संकल्पना आहे, वृद्ध व्यक्तीची, म्हाताऱ्या व्यक्तीची संकल्पना म्हणतो आपण, ज्याचं वय 60 आहे त्याला आपण ते लागू होते. ओके. तर बघा, तुमचं वय 60 असेल तरच तुम्हाला हे सिनियर सिटीजन जी योजना आहे ज्याच्या अंतर्गत 6,000 रुपये महिन्याला मिळतात पेन्शन, त्याच्यासाठी लागू होते. सर्वप्रथम मी चॅनलबद्दल 2 शब्द सांगतो मित्रांनो. आपलं चॅनल एक गव्हर्नमेंट स्कीम आणि शासकीय योजनांचं एकमेव चॅनल आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला गव्हर्नमेंट स्कीम आणि शासकीय योजनांची माहिती मिळत राहील. तर बघा मित्रांनो, ही जी योजना आहे हे तुम्हाला जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जायचं आहे आणि पोस्ट ऑफिसमध्ये गेल्यानंतर सिनियर सिटीजन योजना म्हणून आहे ते तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. आता बघा, ही योजनेचं स्वरूप कसं आहे आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम याची अटी व शर्ती बघा. तुम्ही भारताचे नागरिक असावे, कारण ही योजना केंद्र सरकारची आहे, भारत सरकारची आहे. तुम्ही भारताचे नागरिक असावे, तुमचं वय 60 असावं किंवा 60पेक्षा जास्त असावं. आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक इत्यादी महत्त्वाचे डॉक्युमेंट लागतात. जास्त काही डॉक्युमेंट लागत नाही. त्याच्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला खूप चांगल्या प्रमाणात व्याज आणि पेन्शन शासन देणार आहे. हे बघा, तुमचं जर या ठिकाणी शासकीय नोकरी करून तुम्ही रिटायर झाले असाल किंवा प्रायव्हेट नोकरी करून रिटायर झाले असाल किंवा तुम्ही कुठल्याच प्रकारची नोकरी करत नाही तरीसुद्धा या ठिकाणी तुमचं वय 60 आहे आणि तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, अशा 3 कॅटेगरीतले लोक या योजनेचा फॉर्म भरू शकतात. तर तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन सिनियर सिटीजन योजनेमध्ये लॉग इन करायचं आहे, तुमचं एक अकाउंट ओपन करायचं आहे आणि त्या ठिकाणी किमान फिक्स डिपॉझिट ठेवायची आहे. तर आता या योजनेमध्ये तुम्हाला शासनाने सांगितलं की तुम्ही किमान 9 लाख रुपये जर फिक्स डिपॉझिट ठेवली तर महिन्याला तुम्हाला 6,000 रुपये जे पेन्शन आहे शासनाकडून, केंद्र सरकारकडून तुम्हाला मिळत जाईल. मग कधीपर्यंत? तुम्ही मरेपर्यंत तुमची जी जबाबदारी आहे केंद्र शासन घेणार आहे. तुम्ही मरेपर्यंत तुम्हाला महिन्याला 6,000 रुपये शासन तुम्हाला देणार आहे. ओके. कारण की तुमच्यावर जे फिक्स डिपॉझिट आहे मित्रांनो, हे फिक्स डिपॉझिट कधी पण संपू शकते किंवा काही पण होऊ शकते त्याचं. म्हणून ही जी योजना आहे योजनेचा लाभ घ्या. ठीक आहे. आणि कमाल याची मर्यादा 30 लाख रुपये आहे. तर 30 लाख रुपये तुम्ही कमाल फिक्स डिपॉझिट ठेवू शकता पोस्ट ऑफिसमध्ये आणि किमान 9 लाख रुपये. तर महिन्याला 6,000 रुपये पेन्शन तुम्हाला येतं, ते व्याज म्हणून शासन तुम्हाला देणार आहे. आणि तुमचे 9 लाख रुपये तुम्ही कधी पण काढू शकता. काय म्हटलं मी? लक्ष देऊ नाही का? अर्धवट व्हिडिओ बघू नका. लोक अर्धवट व्हिडिओ बघतात. तुमचे 9 लाख रुपयातला 1 रुपयेसुद्धा शासन खर्च करणार नाही. फक्त जे 9 लाख रुपये तुम्ही घरी ठेवलेले आहेत, काय म्हटलं मी? तुमच्याजवळ 9 लाख रुपये असतील सध्या जमा केलेले, ते तुमच्या घरी असतील, घरी ठेवले असतील तुम्ही, घरी म्हणजे तुम्ही दुसऱ्या बँकेत ठेवलेले असतील किंवा कुठे ठेवले असतील रक्कम, तेच पैसे तिथं न ठेवता जर तुम्ही ही जी योजना आहे, कुठली योजना आहे? सिनियर सिटीजन योजना, या योजनेमध्ये ते 9 लाख रुपये इकडे न ठेवता हे जर इकडे ठेवले पोस्ट ऑफिसच्या जे अकाउंटमध्ये, तर या ठिकाणी तुमचा 1 रुपयासुद्धा खर्च होणार नाही. परंतु त्याचं जे व्याज असते मित्रांनो, ते व्याज तुम्हाला 6,000 रुपये मिळणार आहे. म्हणजे तुमचे 9 लाख रुपये जसेच्या तसेच राहणार आहे. तुमच्या 9 लाख रुपयातला शासन 1 रुपयासुद्धा खर्च नाही करणार. ते 9 लाख रुपये जसेच्या तसेच राहणार आहे आणि महिन्याला तुम्हाला 6,000 रुपये पेन्शन एक केंद्र शासनाअंतर्गत मिळणार आहे. हां दादा, मी आणला डबा पाहिजे. फक्त पाणी आणतो मी आता. पाणी तुम्ही आणलं नाही होते. आहे का ते पाणी? नाही ना, मी आणतो. मला जाणं सुद्धा पाणी भरायचं.